हम्म. तर काल तुम्हाला सांगितल्यासारखं आपण वेक्टर्स हा चॅप्टर स्टार्ट करणार आहे आज. थोडी सुरुवातीला आपण याचे बेसिक कन्सेप्ट बघूयात. मी तुम्हाला काल टास्क दिलं होतं की तुम्हाला जे 11th स्टँडर्डला स्केलर आणि वेक्टर झालेलं आहे ते थोडं रिवाईज करून या. हां, तर आता मी इथून काही जणांना अनम्यूट करेन, त्यांनीच फक्त सांगायचं मी दिलेल्या क्वेश्चनचे आन्सर्स. ओके. तर फर्स्टली सैफ अली मकानदार. सैफ अली मकानदार आवाज ऐकू येतोय? हो सर. हा. तर स्केलर आणि वेक्टर्स काय आहेत हे? स्केलर आणि वेक्टर्स काय आहेत? सर स्केलर मीन्स सर डेफिनेशन नको मला. मला डेफिनेशन नेमकं काय आहे ते. स्केलर म्हणजे काय आणि वेक्टर म्हणजे काय? ते काय आहेत? ते कशाचे टाइप्स आहेत किंवा ते काय आहेत ते सांग. डेफिनेशन नको. स्केलर डाय स्केलर म्हणजे कशाचं स्केलर कशाचं टाईप आहे, वेक्टर कशाचं टाईप आहे, डेफिनेशन किंवा एक्झाम्पल्स नकोय. गाडेकर तू सांग. हा, स्केलर आणि वेक्टर हे कशाचे टाइप्स आहेत किंवा ते काय आहेत? सर क्वांटिटी. हा, ते काय आहेत? क्वांटिटीज आहेत. ते काय आहेत? क्वांटिटीज आहेत. ओके. हा, स्केलर आणि वेक्टर हे आहेत फिजिकल क्वांटिटीज. हा, फिजिकल क्वांटिटीज. तर फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय? फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय हा पण प्रश्न आहे परत. तर फिजिकल क्वांटिटीज कोण सांगेल? फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय? कोणी सांगेल का तुमच्यापैकी? फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय? स्केलर आणि वेक्टर क्वांटिटीज आहेत हे ठीक आहे, पण क्वांटिटीज म्हणजे काय? फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय? तर फिजिकल क्वांटिटीज मी तुमच्यासमोर डेफिनेशन ठेवतो, नीट वाचा काय आहे. फिजिकल क्वांटिटीज डिस्क्राईब फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल क्वांटिटीज काय डिस्क्राईब करतात? फिजिकल प्रॉपर्टीज डिस्क्राईब करतात. फिजिकल प्रॉपर्टीज डिस्क्राईब करतात. फिजिकल क्वांटिटीज काय डिस्क्राईब करतात? फिजिकल क्वांटिटीज ऑफ ऑब्जेक्ट्स बाय मेजरमेंट. बाय मेजरमेंट. हे बाय मेजरमेंट महत्वाचं आहे बरं का. जिथं मेजरमेंट आलंय तिथं युनिट आलाय हे समजायचं. मेजरमेंट आलं ह्याचा अर्थ युनिट आलं. हा, तुम्ही काहीतरी मेजर करताय. हा, हाईट मेजर करताय, वेट मेजर करताय, हा, लेंथ मेजर करताय. हा, त्यावेळेस तुम्ही काय करत असता? पुढे युनिट देत असता. जिथं मेजरमेंट आहे तिथं युनिट असणार. व्हॅल्यू तर असणारच त्याची, मेजरमेंटची व्हॅल्यू तर असणारच, पण त्या व्हॅल्यूला युनिट पण लावणार तुम्ही. त्यामुळे फिजिकल क्वांटिटीज मध्ये हे दोन महत्वाचे पार्ट्स आहेत, एक मॅग्निट्यूड आणि एक युनिट. एक मॅग्निट्यूड आणि एक युनिट. मॅग्निट्यूड म्हणजे काय म्हणलंय? अमाऊंट. मॅग्निट्यूड म्हणजे काय? अमाऊंट. म्हणजे फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करताय, एखादी गोष्ट आहे तर त्याचं वर्णन करताय फिजिकल क्वांटिटी. हा, म्हणजे समजा एखादं दगड आहे. हा, दगड आहे, तर ते दगडाचं वर्णन म्हणजे एकतर त्याचा शेप, एकतर त्याचा शेप. बरोबर. दगडाचा शेप आपल्याला एक्झॅक्टली फिक्स माहित नाहीये, त्यामुळे शेपचाच प्रश्न मिटला तिथं. दगड वेगवेगळ्या शेपमध्ये असू शकतात. बरं, ऍटलिस्ट त्याचा वेट. समजा एखादा दगड असेल 1 किलोचा. 1 किलोचा दगड आहे, म्हणजे तुम्ही काय डिस्क्राईब केलं? बाय मेजरमेंट्स त्याची प्रॉपर्टी डिस्क्राईब केली की तो दगड 1 किलोचा आहे. एक हे त्याचं मॅग्निट्यूड झालं. 1 किलो मधला एक हा त्याचा मॅग्निट्यूड. आणि केजी किलोग्राम. हा, केजी मध्ये त्याचं काय झालं? युनिट झालं. केजी म्हणजे काय झालं? त्याचं युनिट झालं. तर फिजिकल क्वांटिटीज कळायला का काय आहे ते? फिजिकल क्वांटिटीज म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी, डिस्क्राईब फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अन ऑब्जेक्ट बाय मेजरमेंट्स.
बाय मेजरमेंट्स. ठीक आहे. फिजिकल क्वांटिटीज डिस्क्राईब फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीला डिस्क्राईब करताय बाय इट्स मेजरमेंट. ओके. हा, तर आता पुढे जाऊया आपण. दोन टाईपचे आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज आहेत 11th आणि 12th मध्ये, जे तुम्हाला 11thला झालेलं आहे फिजिक्समध्ये, स्केलर आणि वेक्टर. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला वेक्टरचे बघायचे, पण एक लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा वेक्टर येतं त्यावेळेस वेक्टर एकटं नसतंय कायम. वेक्टर सोबत स्केलर हे कायम सोबत असतंय. वेक्टर सोबत स्केलर हे कायम सोबत असणार. वेक्टर आणि स्केलर ही एक न तोडता येण्यासारखी जोडी आहे. तुम्ही स्केलरला वेक्टर पासून दूर करू शकत नाही आणि वेक्टरला स्केलर पासून दूर करू शकत नाही. ठीक आहे. तर आता आपण बेसिककडे येऊया परत, की स्केलर आणि वेक्टर म्हणजे काय. डेफिनेशन सांगितलं तरी चालेल. कोण सांगेल? थांबा, मीच विचारतो. अजिबात कोणी अनम्यूट करायचं नाही. हा, चल संशोधन शेख सांग, स्केलर किंवा वेक्टरची डेफिनेशन सांग. तुला जे येईल ते सांग. एकच मिनिट सर. कशाची सांग, मराठी, हिंदी, इंग्लिश, कशात पण सांगायचं सांग, स्केलर किंवा वेक्टर. सर वेक्टरची सांगतो. बर सांग, तुला जे आवडतंय ते सांग. स्केलरचे सांगतो सर. अरे बाळ, कशाचं पण सांग, वेळ वाया घाल नको. द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. तुला स्केलर प्रोडक्ट ती विचारलाय का बाब- मी? एक मिनिट, मी तुला स्केलर प्रोडक्ट विचारलाय का? मला नाही. मग मी फक्त स्केलर किंवा वेक्टर दोन्हीपैकी एकाच डेफिनेशन विचार म्हणलं. समोरचे आहे ते बघून सांगू नको अजिबात. एकतर समोर चुकीचं काहीतरी ठेवला बरं. असशील, हा, नाही सर. किंवा माहित फिजिकल नसेल तर सांग. क्वांटिटी. हा, सांग. सर द फिजिकल क्वांटिटी which can describe by only magnitude is called scalar. बर. वेक्टर. A physical quantity which can describe magnitude as well as direction is called vector. हा, ह्याचा अर्थ सांग आता. म्हणजे म्हणजे फिजिकल क्वांटिटी आहे ना, हा, तर मॅग्नेट्यूड डायरेक्शनच्या ऍज वेल, म्हणजे मॅग्नेट्यूड हे डायरेक्शनच्या ऍज वेल ऍज असतं. झालं. तर तू हे तर कळालं की तू वाचून हा? दाखवला. हा, डेफिनेशन वाचून दाखवला. हा, हे तर लक्षात. हा. अर्थ माहित नसताना देखील डेफिनेशन वाचून दाखवायचं, हे डॉंकी वर्क झालं. ठीक आहे. म्यूट कर आवाज परत. ममाने, स्केलर आणि वेक्टरचे एक्झाम्पल सांग. स्केलर आणि वेक्टरचे एक्झाम्पल सांग. ममाने अनम्यूट करू नको, म्यूट करू नको, नाहीतर क्लास मधनं बाहेर काढला जाशील. सांग. स्केलर आणि वेक्टरचे एक्झाम्पल सांग. सर जॉईन व्हायला लेट झालं. मी तुला जे विचारलंय तेवढं सांग. फक्त स्केलर आणि वेक्टरचं मला फक्त एक्झाम्पल सांग. त्याच्याशी जॉईन उशिरा किंवा नवीन आधी उशिरा किंवा लवकर जॉईन होण्याशी काही संबंध नाहीये. तुम्हाला 11वीला झालेला आहे स्केलर आणि वेक्टर. अजून मी काय शिकलो आहे सर, काय ध्यान. बा. प्रशांत घागरे, स्केलर वेक्टरची डेफिनेशन तर कळाली आहे. एक्झाम्पल सांग. स्केलरचं एक्झाम्पल, वेक्टरचं एक्झाम्पल. ह्याचा अर्थ तुम्ही काल काही वाचलेलं नाहीये, हे तर दिसून आलेलं आहे इथं. ठीक आहे. तर स्केलर वेक्टरचे एक्झाम्पल तुम्हाला झालेले आहे.
स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी, एक्झाम्पल्स तुम्हाला झालेले आहेत. स्केलरची डेफिनेशन काय? अ क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय मॅग्निट्यूड ओनली. मॅग्निट्यूड ओनली इज कॉल्ड स्केलर क्वांटिटी. इज कॉल्ड स्केलर क्वांटिटी. म्यूट करा आवाज सगळ्यांनी परत. एक्झाम्पल समोर आहेत. मास, लेंथ, टेम्परेचर, एरिया, वॉल्यूम, टाइम, डिस्टन्स, स्पीड, वर्क, मनी, वोल्टेज, डेन्सिटी, रेजिस्टन्स. ओके. वेक्टर क्वांटिटी काय म्हणलंय? अ क्वांटिटी विच नीड्स टू बी डिस्क्राइब युझिंग बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. इथं महत्वाचं काय? इथं फक्त मॅग्निट्यूड ओनली आहे आणि इथं बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इज कॉल्ड अ वेक्टर क्वांटिटी. एक्झाम्पल्स: डिस्प्लेसमेंट, ओके, वेलॉसिटी, फोर्स, इलेक्ट्रिक फील्ड, ॲक्सेलरेशन, मोमेंटम, असे एक्झाम्पल्स आहेत. तर परत मी बेसिककडे येतो. असं दिसायला लागलं की काही जणांना बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही आहे. तर इथे दोन, एक स्केलर क्वांटिटी आहे, एक वेक्टर क्वांटिटी आहे. डेफिनेशन वरून मला एक्सप्लेन करून सांगा की दोन्हीमध्ये काय फरक आहे. कुठले दोन? एक डिस्टन्स, हा डिस्टन्स, आणि डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये जरा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये नेमकं काय फरक आहे? असं म्हणू नका आता की डिस्टन्स हे स्केलर क्वांटिटी आहे आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे. हे समोर आहेच आहे. किंवा डिस्टन्सला मॅग्निट्यूड आहे फक्त आणि डिस्प्लेसमेंटला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आहे. मला विथ एक्झाम्पल कोणीतरी समजून सांगा. कोणीतरी सांगा की नेमकं काय आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, नेमकं काय आहे? सर, डिस्प्लेसमेंट 2 पॉइंट मधील शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. बर. आणि डिस्टन्स म्हणजे? डिस्टन्स मीन्स जेवढं अंतर आपण पार केलं ते डिस्टन्स. इन शॉर्ट लेंथ. हा. बर. डिस्टन्स म्हणजे लेंथ. ओके. एक एक्झाम्पल देऊन समजावून सांगतो तुम्हाला परत एकदा मी. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक. सपोज ए हा पॉइंट आहे. ए हा पॉइंट आहे आणि इकडे बी हा पॉइंट आहे. ठीक आहे. तुम्ही स्टार्ट ए पासून केलं. ए पासून. स्टार्ट करा असा ए पासून बी कडे येत आहे. तर ए पासून बी पर्यंत यायला मी जे ॲरो काढलेला आहे, जे मार्ग काढलेला आहे, तो एकच मार्ग आहे का? तर तसं नाही. ए पासून बी पर्यंत तुम्ही इन्फायनाइट मार्गाने येऊ शकता. इकडनं असं येऊ शकता, इकडनं येऊ शकता, इकडनं येऊ शकता, कुठूनही येऊ शकता तुम्ही. ए पासून, एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जर तुम्हाला जायचं असेल तर मी कुठल्याही मार्गाने जाऊ शकता. बरोबर का? तर आता परत हे तर काय आलं की ए पासून बी पर्यंत, एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जायला तुम्हाला एकच नाही तर अनेक मार्ग आहेत. एकच नाही तर अनेक मार्ग आहे. तर समजा ए पासून तुम्ही बी पर्यंत 1 किलोमीटर चालत गेलात. ए पासून बी पर्यंत 1 किलोमीटर हे अंतर आहे. किती अंतर आहे? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर अंतर आहे. तर तुम्ही काय म्हणता? ए आणि बी मध्ये 1 किलोमीटरचं अंतर आहे असं म्हणतो. जनरल साध्या भाषेत काय म्हणतो आपण? ए आणि बी मध्ये 1 किलोमीटर अंतर आहे. जेव्हा तुम्ही चालत जाता तेव्हा 1 किलोमीटर अंतर पार करता. मग तुम्ही ए कडून बी कडे जावा, किंवा बी कडून ए कडे जावा, किंवा ए कडून बी कडे जावा. तुम्ही अंतर किती पार करत असता? 1 किलोमीटर पार करत असता. बरोबर. 1च किलोमीटर पार करता. म्हणजे तुमची ए टू बी लेंथ किती झाली? 1 किलोमीटर. ए टू बी लेंथ किती झाली? 1 किलोमीटर.
याचा अर्थ ए आणि बी मध्ये डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स किती आहे? 1 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. हा, हे एकदम साधं बेसिक आहे. साधं लॉजिक आहे. ए आणि बी मध्ये जर 1 किलोमीटरचं अंतर असेल तर ए टू बी डिस्टन्स किती असतो? 1 किलोमीटर. ठीक आहे. आता समजा तुम्ही ए पासून बी पर्यंत चालत आलात. किती झालं? 1 किलोमीटर. परत बी पासून 1 किलोमीटर चालत गेलात. अंतर किती झालं? अजून 1 किलोमीटर. म्हणजे एकूण अंतर तुम्ही किती झालात? एकूण अंतर तुम्ही 2 किलोमीटर गेलात. एकूण अंतर तुम्ही किती किलोमीटर गेलात? 2 किलोमीटर. याचा अर्थ तुमचा डिस्टन्स किती झाला? डिस्टन्स झाला 2 किलोमीटर. डिस्टन्स 2 किलोमीटर झालं. म्हणजे तुम्ही पार किती केलं? 2 किलोमीटर डिस्टन्स पार केलेलं आहे. पण तुम्ही डिस्प्लेसमेंट किती तुमचा डिस्प्लेसमेंट किती झालाय याचा विचार. डिस्प्लेसमेंटचा विचार. तुमचा डिस्प्लेसमेंट झालाय 0 किलोमीटर. डिस्प्लेसमेंट किती झालाय? 0 किलोमीटर झालाय. कसं एक्सप्लेन करून सांगतो, नीट लक्ष द्या. ए कडून बी कडे गेलात. 1 किलोमीटर डिस्टन्स आहे. ए टू बी 1 किलोमीटर डिस्टन्स आहे. पण तुम्हाला असं म्हणलंय, त्यांनी असं म्हटलंय का तुम्ही ए कडून बी कडे जावा किंवा बी कडून ए कडे जावा, काही फरक पडत नाही. डिस्टन्स तर 1 किलोमीटरच आहे. पण त्या डिस्टन्सला जर तुम्ही डायरेक्शन दिली की हा बाबा ए टू बी आणि बी टू ए दोन्ही पण 1 किलोमीटरच आहे, पण तुला जायचंय ए कडून बी कडे. आता तुमच्या डिस्टन्सला डायरेक्शन मिळाली आहे. तुम्हाला 1 किलोमीटरचं जायचं आहे, पण कसं जायचं आहे? ए कडून बी कडे जायचं आहे. तुमच्या डिस्टन्सला डायरेक्शन मिळाली आहे. हा 1 किलोमीटर झाला. आता परत तुला बी कडून ए कडे जायचं 1 किलोमीटर. बी कडून 1 किलोमीटर जायचं. बी कडून ए कडे 1 किलोमीटर जायचंय. डायरेक्शन अपोजिट झाली बघा. आता डायरेक्शन काय झाली? अपोजिट झाली. त्यामुळे काय झाला? तुम्ही स्टार्टिंग ए पासून केला आणि एंडिंग पण ए कडेच आला. स्टार्ट ए कडे केलात आणि एंड पण काय केलात? ए कडेच केलेलं आहे. असं केल्यामुळं तुमचा डिस्प्लेसमेंट झालेला आहे 0. डिस्प्लेसमेंट काय झालंय? 0. जसं डिस्टन्स म्हणजे लेंथ आहे, तसं डिस्प्लेसमेंट म्हणजे पार्टिकलची मुवमेंट आहे. पार्टिकल किती मुवमेंट केलंय त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. तसं बघायला गेलं तर पार्टिकल ए कडून ए कडे चाललाय, ह्याचा अर्थ 0 मुवमेंट केलंय, आहे तिथंच थांबलाय ना. म्हणून त्याची डिस्प्लेसमेंट काय झाली? 0. डिस्प्लेसमेंट काय झालंय? 0 किलोमीटर झालेलं आहे. आणि आता समजा आपण मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये एक समजून घेऊयात. तुम्ही सरळ गेलात, ए कडून बी कडे गेलात, 1 किलोमीटर झालं, बरोबर? 1 किलोमीटर झालं. परत उलटा गेलात, बरोबर? बी पासून ए कडे, म्हणजे तुम्ही -1 किलोमीटर चाललेलं आहे. -1 किलोमीटर चाललेलं आहे. +1 -1 कॅन्सल, म्हणजे किती झाला? परत 0 किलोमीटर झालेलं आहे. डायरेक्शन अपोजिट म्हणजे साईन पण काय, चिन्ह काय असतो? अपोजिट असतो. ए कडून बी कडे म्हणजे पॉझिटिव्ह कन्सिडर करा आणि बी कडून ए कडे निगेटिव्ह कन्सिडर करा. कळालं? डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा अर्थ कळाला? तर तुम्ही डिस्टन्स म्हणजे लेंथ म्हणू शकता आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे मुवमेंट. पण त्याला जर अजून डेफिनेशन अजून मॉडिफाय करायची म्हणली तर डिस्प्लेसमेंट म्हणजे, मी तर जरा रायटिंग करतो म्हणजे तुम्हाला कळेल. डिस्प्लेसमेंट is distance with direction. कळालं का? डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्टन्स विथ डायरेक्शन. तुमच्या डिस्टन्सला, म्हणजे जर तुम्हाला म्हटलं की सोलापूर पासून पुण्याला जायचंय तर तुम्हाला डायरेक्शन मिळाली आहे. जर सोलापूर पासून पुण्याचं अंतर जर 250 किलोमीटर आहे का असं कन्सिडर करा. सोलापूर पासून पुण्याचं अंतर 250 किलोमीटर आहे. जर तुम्हाला म्हटलं सोलापूर पासून 250 किलोमीटर जा बाबा, सोलापूर पासून 250 किलोमीटर जा, कुठं जायचं? 250 किलोमीटर. पुण्याकडे जायचं का हैदराबादकडे जायचं? पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर कुणीकडे जायचं? तुम्ही फक्त 250 किलोमीटर अंतर पार करणार
पण कुठं पार करणार, ह्याला काही डायरेक्शन आहे? हा, याला डायरेक्शन नाही आहे. जेव्हा त्याला डायरेक्शन देता येईल त्याच वेळेस तो काय झाला, डिस्प्लेसमेंट. त्याच वेळेस तो काय झालाय, डिस्प्लेसमेंट. त्यामुळेच जेव्हा 250 किलोमीटर चाल म्हणजे ते झालं फक्त डिस्टन्स. 250 किलोमीटर पुण्यापर्यंतचा, पुण्याकडे जा 250 किलोमीटर, तो झाला डिस्प्लेसमेंट. बेसिक फरक कळाला का डिस्टन्स डिस्प्लेसमेंटचा? तसाच एक फरक आहे अजून, अजून एक फरक आहे स्पीड आणि वेलॉसिटी. तसाच एक फरक कशात आहे, स्पीडमध्ये आणि वेलॉसिटीमध्ये आहे. तर स्पीड आहे स्केलर आणि वेलॉसिटी काय आहे, वेक्टर. तर मला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये जसा फरक आहे तसाच फरक स्पीड आणि वेलॉसिटीमध्ये. तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला बेसिक फरक जर समजला असेल तर स्पीड आणि वेलॉसिटी मधला पण समजायला काय हरकत नाही. ज्यांना थोडंफार समजलं आहे किंवा अंदाज आलाय त्यांनी तुमच्या भाषेत तुम्हाला जेवढं कळालं तेवढं सांगू शकता. कुणाला जर फरक कळाला असेल स्पीड आणि वेलॉसिटी मध्ये काय आहे तर मला सांगा, अनम्यूट करून सांगू शकता. सर स्पीड मीन्स डिस्टन्स अपॉन टाइम आणि वेलोसिटी. फॉर्म्युले नको. मी काय म्हणलं, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये जसा बेसिक फरक आहे तसाच बेसिक फरक स्पीड आणि वेलॉसिटी मध्ये पण आहे. तर स्पीड आणि वेलॉसिटी मध्ये देखील विथ एक्झाम्पल किंवा बेसिक फरक मला सांगा, मला फॉर्म्युले सांगू नका. कारण फॉर्म्युले आले म्हणजे तिथं बेसिक फरक अडताय परत. कुणाला सांगता येईल स्पीड म्हणजे काय? साधं फरक आहे, एकदम अतिशय साधा फरक आहे. जेव्हा तुम्ही गाडीवरून जाता 100च्या स्पीडनी चाललाय समजा तुम्ही, बरोबर का, गाडी 100च्या स्पीडनी चाललेली आहे म्हणजे 100 किलोमीटर पर आवर हा तुमचा स्पीड आहे. तुम्ही असं म्हणता का माझी वेलॉसिटी 100 किलोमीटर पर आवर आहे, त्यावेळेस माझी गाडीचं स्पीड किती आहे, 100 किलोमीटर पर आवर आहे असं म्हणता. पण जर तुम्ही म्हणलात मी सोलापूर पासून पुण्यापर्यंत 100 किलोमीटर पर आवरने गेलो तर ती झाली तुमची वेलॉसिटी. कारण तुम्ही तुमच्या स्पीडला डायरेक्शन दिलेली असते. तुमच्या स्पीडला तुम्ही काय देता, डायरेक्शन देता. आणि जर स्पीडला डायरेक्शन दिलात तर त्याचं काय तयार होतं, वेलॉसिटीमध्ये कन्व्हर्जन होत आहे. स्पीड विथ डायरेक्शन. वाटलंच तर परत एकदा इथं मी लिहून दाखवतो तुम्हाला की velocity is speed with direction. डिस्प्लेसमेंट कसा आहे, डिस्प्लेसमेंट इज डिस्टन्स विथ डायरेक्शन. डिस्टन्स स्केलर आहे आणि स्केलरला डायरेक्शन दिला वेक्टर बनतो म्हणजे डिस्प्लेसमेंट. तसाच स्पीड स्केलर आहे, स्केलरला डायरेक्शन दिला वेक्टर बनतो म्हणजे वेलॉसिटी बनतो. वेलॉसिटी. इन शॉर्ट तुम्ही फायनल काय सांगू शकता, वेक्टर इज स्केलर विथ डायरेक्शन. वेक्टर म्हणजे एक प्रकारचा स्केलरच. वेक्टर म्हणजे काय असतो, एक प्रकारचा स्केलरच असतो. पण स्केलरला जर तुम्ही डायरेक्शन दिलात, एखाद्या व्हॅल्यूला जर तुम्ही डायरेक्शन दिलात तर त्याचं काय कन्व्हर्जन कशात होतो, वेक्टरमध्ये होतो. कळालं काय बेसिक? तर हे असे स्केलर आणि वेक्टरचे बेसिक डेफिनेशन्स आहेत. इथं बघा एक्झाम्पल मास म्हणजे काय, तुम्ही वजन म्हणू शकता. एखाद्याचं वजन 60 किलो आहे, त्याचं वजन पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर कुठे जरी मोजलं तरी 60 किलोमीटर. तिथे डायरेक्शनची गरज आहे का? म्हणजे पश्चिमेकडे त्याचं वजन 60 आहे, पूर्वेकडे 50 आहे असं होत नाही. तिथं फक्त काय मॅटर करताय, तिथं फक्त मॅग्निट्यूड मॅटर करताय. मासमध्ये काय मॅटर करणार म्हणून तर फक्त मॅग्निट्यूड. लेंथ तुम्ही इथं बघितलेलं आहे, लेंथ आणि डिस्टन्स मधला एकदम सूक्ष्म फरक. एरिया पण तसंच आहे. व्हॉल्यूम, टाइम देखील. स्पीड, वर्क, मनी, रेजिस्टन्स, फिजिक्समध्ये तर ह्याचा फार यूज होईल.
वेक्टर क्वांटिटी फोर्स. ठीक आहे. फोर्सचं कसं आहे, समजा हा बॉक्स आहे. हा बॉक्स तुम्हाला हलवायचा आहे. तर तुम्ही त्याला फोर्स अप्लाय करता. बरोबर. आता तुम्हाला एका कोपऱ्यात ढकलायचं आहे. बरोबर. इथे तुम्हाला इथं आणायचं आहे त्याला. ठीक आहे. या ठिकाणी आणायचं आहे समजा. तर त्याला तुम्ही इकडे फोर्स लावून उपयोग होणार आहे का? ताकद त्या बॉक्सला इकडे लावून उपयोग होणार नाहीये. तो दुसऱ्या दिशेला जाईल. तर त्या बॉक्सला या जागी न्यायचा असेल तर प्रॉपर डायरेक्शन पाहिजे. म्हणून फोर्सला डायरेक्शन लावलात तुम्ही, तुमच्या ताकदला जर तुम्ही डायरेक्शन लावला तरच तो तिथं जाईल ना. म्हणूनच योगेश सुतार, काही प्रॉब्लेम आहे? राईज हँड केलंय म्हणून म्हणलं. अनम्यूट करून विचारू शकता. तर फोर्सला तुम्ही फोर्स वेक्टर क्वांटिटी काय आहे आणि त्याला डायरेक्शन आहे. फोर्सला डायरेक्शन आहे. बरोबर. ॲक्सलरेशन, इलेक्ट्रिक फील्ड, मोमेंटम तुम्ही फिजिक्समध्ये बघितलं असेल. ठीक आहे. तर हे असे बेसिक स्केलर आणि वेक्टरचा बेसिक कन्सेप्ट आहे. स्केलर म्हणजे काय, वेक्टर म्हणजे काय. वेक्टर म्हणजे स्केलरच. आता तुम्हाला आहेत स्टडीला फक्त दोनच क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. पुढे गेल्यावर तुम्हाला टेन्सार क्वांटिटी पण मिळते. पुढच्या एज्युकेशनमध्ये, हायर एज्युकेशनमध्ये तुम्हाला अजून एक क्वांटिटी ऍड होती, टेन्सार क्वांटिटी. जसं वेक्टर म्हणजे काय म्हणलं होतं, स्केलर विथ डायरेक्शन. तसाच टेन्सार पण काय असतो, एक प्रकारचा वेक्टरच असतो. पण वेक्टरचे काही प्रॉपर्टीज त्याला अप्लाय होत नाही. म्हणजे तुम्ही लॉ ऑफ ट्रायंगल शिकलेला आहे, पॅरलल लॉ शिकलेला आहे. तर टेन्सरमध्ये लॉ ऑफ ट्रायंगल लॉ अप्लाय होत नाही टेन्सरमध्ये, म्हणून त्याला टेन्सर म्हणतात. त्या वेक्टरला काय म्हणतात, टेन्सर म्हणतात. ठीक आहे. ते आपल्याला स्टडीला नाही आहे, फक्त एक जनरल सांगितलेलं आहे. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला वेक्टर अँड देअर टाइप्स, वेक्टरचे टाइप्स आपल्याला स्टडी करायचे. सेक्शन फॉर्म्युला, डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट तुम्हाला झालेलंच आहे. डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट तुम्हाला झालेलं आहे. आपण ते दाखवतो कसं, डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट. इथं आता मी बार दाखवत नाही आहे, कारण बार जर दाखवायचं म्हटलं तर थोडे प्रॉब्लेम्स, म्हणजे वेळ लागते, बाकी काही नाही. स्मॉलमध्ये पाहिजे आपल्याला. A डॉट B इज इक्वल टू, आणि पुढे काय असतो, A क्रॉस B असतो जनरली. डॉट आणि क्रॉसचा तुम्हाला फरक तर कळाला असेलच काय. तर मला परत एकदा कोणीतरी सांगा, मी तुम्हाला हे डायरेक्ट मी इथं स्किप का करतोय. मी वेक्टर अँड देअर टाइप्स आणि सेक्शन फॉर्म्युल्यापासून डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट पर्यंत का आलोय, कारण ते तुम्हाला झालेलं आहे ऑलरेडी. तर डॉट प्रोडक्ट काय असतो आणि क्रॉस प्रोडक्ट काय असतो ते मला सांगा कोणीतरी, कारण तुम्हाला झालेलं आहे. किंवा डॉट प्रोडक्टला दुसरं नाव काय आहे, क्रॉस प्रोडक्टला दुसरं नाव काय आहे सांगा. किंवा त्याचे एक्झाम्पल सांगितले तरी चालतील, त्याचे फॉर्म्युले सांगितले तरी चालतील. पण तुम्हाला काहीतरी लक्षात आहे किंवा तुम्ही काहीतरी वाचलंय हे कळेल. डॉट प्रोडक्ट मीन्स स्केलर प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट मीन्स वेक्टर प्रोडक्ट. बरं, ह्याचा मिनिंग काय झाला. टू स्केलर यांचं प्रोडक्ट आहे ते डॉट प्रोडक्ट, आणि टू वेक्टरचं प्रोडक्ट आहे ते क्रॉस प्रोडक्ट. नाही, एक मिनिट अजून. शिवानी पाटील, डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्टची दुसरी नावं किंवा ते नेमकं काय आहे सांगा बघू. शिवानी पाटील, मी आवाज इथनं मी अनम्यूट केलेला आहे. द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स, म्हणजे त्या दोघांमधला अँगल जो असतो, अँगल जो असतो तो, आवाज गेला का काय. बर, ठीक आहे. जास्त वेळ घालण्यात पण काय अर्थ नाहीये. डॉट प्रोडक्टला स्केलर मल्टिप्लिकेशन देखील म्हणतात आणि क्रॉस प्रोडक्टला
वेक्टर मल्टिप्लिकेशन म्हणतात. असं हे आता जनरल एक लॉजिक सांगतो तुम्हाला. हा, वेक्टर हे मॅथमॅटिकल ऑपरेशन अप्लाय होत आहे त्यांना. हा, म्हणजे दोन वेक्टरची ऍडिशन होऊ शकते, दोन वेक्टरचं सबट्रॅक्शन होऊ शकतंय, पण दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन होताना दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन असं दोन वेळा का घेतलं? मल्टिप्लिकेशन तर एकदाच असतंय. डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये दोन टाईप झालेत, एक डॉट झालाय, क्रॉस झालाय. वेक्टरच्या मल्टिप्लिकेशन मध्ये दोन टाईप असे का झालेत? डॉट आणि क्रॉस, डॉट आणि क्रॉस. तर एक मिनिट, ए डॉट बी हे ए आणि बी वेक्टर आहेत असं कन्सिडर करा. वर मी बार केलेलं नाहीये. इज इक्वल टू आणि ए क्रॉस बी इज इक्वल टू, हा झाला डॉट, हा झाला डॉट प्रोडक्ट, हा झाला क्रॉस प्रोडक्ट. ओके, या दोन्हीमध्ये फरक काय? तर जेव्हा दोन वेक्टरचा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर, जेव्हा दोन नंबर वेक्टरचा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर स्केलार मिळतो. स्केलार म्हणजे काय? इथं दिलाय बघा. इन दिस बुक स्केलार्स आर गिवन बाय रिअल नंबर्स. स्केलार आपण कशाने डिनोट करतो? रिअल नंबरने डिनोट करतो. इन शॉर्ट स्केलार कॉन्स्टंट असतात. कॉन्स्टंट नंबर, आपल्याला जे नंबर्स माहिती आहेत ते आपण स्केलार म्हणून डिनोट करतो. म्हणजे दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जेव्हा स्केलार मिळतो तेव्हा तो असतो डॉट प्रोडक्ट. आणि दोन वेक्टरचा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जेव्हा वेक्टर मिळतो तेव्हा परत एक नवीन वेक्टरच मिळतो, तेव्हा तो असतो क्रॉस प्रोडक्ट. म्हणजे समजा ए आणि बी हे दोन वेक्टर आहेत आणि त्या दोघांचा मल्टिप्लिकेशन समजा 6 आला, दोघांचा मल्टिप्लिकेशन समजा 6 आला, तर तो काय झाला? डॉट प्रोडक्ट झाला. कारण ए आणि बी चा मल्टिप्लिकेशन, हा ए जो आहे हा एक वेक्टर आहे. इथं जरी मी बार करतो, प्रयत्न केलेला आहे की हे बार आहे असं कन्सिडर करा. बार फारच विचित्र आलं. ए आणि बी या दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर एक स्केलर मिळालाय तुम्हाला, म्हणजे एक नंबर मिळालाय, म्हणून तो काय झालाय? डॉट प्रोडक्ट. त्याला काय म्हणायचं आहे? डॉट प्रोडक्ट. त्याला दुसरं नाव काय आहे? स्केलार प्रोडक्ट. त्याला दुसरं नाव काय आहे? स्केलार प्रोडक्ट. ओके, पण ज्या वेळेस तुम्ही दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर एक तिसरा वेक्टर मिळाला, तो समजा सी आहे, तर तो काय असतो? क्रॉस प्रोडक्ट. तर समजलं का? जेव्हा दोन वेक्टरचं तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं, रिझल्ट काय येतो? त्याच्यावरून त्याचा टाईप ठरणार आहे. समजा रिझल्ट स्केलर आला तर तो डॉट प्रोडक्ट, रिझल्ट वेक्टर आला तर तो काय येणार? क्रॉस प्रोडक्ट. म्हणून डॉट प्रोडक्टला स्केलर मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस प्रोडक्टला वेक्टर मल्टिप्लिकेशन म्हणतात. आता इथं तुम्ही जर वेक्टरची प्रॉपर्टी बघितलं असेल, सॉरी डॉट प्रोडक्टची, तर इथं मी एक लिहितो. हे प्रॉपर्टी तुम्ही बघितलं असेल बघा. ए डॉट बी इज इक्वल टू बी डॉट ए. हे वेक्टरमध्ये डॉट प्रोडक्टमध्ये प्रॉपर्टी आहे का? ए डॉट बी इज इक्वल टू बी डॉट ए. पण तेच जर याचं बघितलं, कशाचं? क्रॉस प्रोडक्टचं, ए क्रॉस बी इज इक्वल टू मायनस बी क्रॉस ए आहे, बरोबर का? मायनस बी क्रॉस ए आहे. हे असं काय? तर त्याचं आन्सर याच्यामध्ये दडलेलं आहे. त्याची भरपूर कारण आहेत, त्यापैकी एक कारण आहे ए डॉट बी इज इक्वल टू 6. जेव्हा आपण घेतो 6 काय आहे? एक नंबर आहे, एक कॉन्स्टंट नंबर आहे. 6 हा नंबर कुठल्या दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन आहे सांगा बघू? असे एक तर 1 आणि 6चा आहे, 2 आणि 3चा आहे. समजा मी इथं परत एकदा पुढे थोडं लिहितो की 2.3 काय येतो? इज इक्वल 2.3 इज इक्वल टू 6, बरोबर का? पण 6 म्हणजे 3.2 पण आहे. 6 म्हणजे काय असतो? 3.2 पण असतो, बरोबर का? 2.3 केलं काय किंवा 3.2 केलं काय? आन्सर शेवटी दोघांचाही 6च आलेला आहे.
त्यामुळे ए डॉट बी केलं काय किंवा बी डॉट ए केलं काय, दोन्ही पण इक्वल असणार आहे. दोन्ही पण इक्वल असणार, कारण दोघांचा आन्सर शेवटीच काय येणार आहे, 6च येणार आहे. दोघांचा आन्सर फायनली 6 येत आहे. मग क्रॉसमध्ये असा फरक काय येतो, क्रॉसमध्ये असा फरक का पडतो, साईन का चेंज होतो, साईन का चेंज होतो, तर त्याचं कारण एक सांगू. बघा एक मिनिट. ए क्रॉस बी, याचं सर्वात बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला फिजिक्समध्ये मिळेल. याचं सर्वात बेस्ट एक्झाम्पल आहे राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल लक्षात आहे का कुणाला, राईट हँड थंब रूल? म्हणजे बघा हे असं, अरे यार, हे एक वेक्टर आहे, हा इथं दुसरा वेक्टर आहे, असं कन्सिडर करा, बरोबर. हा आहे समजा ए बार आणि हा बी बार. तर ए बार कडून बी बार कडे जाताना, ए बार कडून बी बार कडे जातो आपण, डायरेक्शन मिळाली आहे तुम्हाला, ए बार कडून बी बार कडे जातो, त्यावेळेस इथे एक अजून एक वेक्टर तयार होतो, इथे एक अजून एक वेक्टर तयार होतो, त्याला आपण म्हणत असतो ए बार क्रॉस बी बार, बरोबर का, लक्षात आहे का? बघा राईट हँड थंब रूल जर लक्षात असेल तर एक असं उभं पेन धरा, समजा तुमच्या समोर एक पेन आहे, त्या पेनला तुम्ही उजवीकडून असा हाताने वळसा घातलात, म्हणजे तुम्ही उसाचा कांडा जरा हातात असं एक मुठीत पकडलात, तुमच्या मुठीत पकडलात, तर तुम्ही उजवीकडून डावीकडे जाता, बरोबर का, उजवीकडून अँटी क्लॉकवाईज म्हणजे हे बघा, हे असं तुम्ही बरोबर त्या मुठीला पकडता, त्या पेनाला पकडता. हे समजा एखादा पेन आहे, तर त्याला तुम्ही असं किंवा काहीतरी असं एक उभं उसाची कांडी वगैरे असेल, त्याला तुम्ही असं उजवीकडून असं हाताने धरता, बरोबर. ए कडून बी कडे जात आहे, त्यावेळेस तुमचा अंगठा असा वर असणार, त्यावेळेस तुमचा अंगठा काय असणार, वर असणार, म्हणजे थंब. थम्सअपचं चिन्ह दिसतंय का तुम्हाला? थम्सअपचं चिन्ह कसं असतंय, ते राईट हँड थंब रूलच आहे बघा. जो अंगठा वर जातो तोच असतो ए बार क्रॉस बी बार, तोच काय असतो, ए बार क्रॉस बी बार. इथनं जर तुम्ही ए कडून बी कडे गेलात तर, ए डायरेक्शन महत्वाची, इथं डायरेक्शन महत्वाची, ए कडून तुम्ही बी कडे गेलात तर तुम्हाला अंगठा वर दिसेल उजव्या हाताचा. आपल्या इथं उजवा हातच महत्वाचा आहे, उजव्या हाताचा अंगठा वर दिसेल. तेच जर तुम्ही बी कडून ए कडे गेलात, म्हणजे समजा इकडून आलात, असं बी कडून ए कडे आलात, बी कडून ए कडे आलात, म्हणजे तुमचं असं ते डिसलाईकचं चिन्ह दिसतंय बघा, तुम्ही युट्यूबवर किंवा फेसबुकवर डिसलाईकचं चिन्ह बघितलं असेल. डिसलाईकचं चिन्ह कसं असतं, अंगठा खाली असतंय, तो बी कडून ए कडे येतो, असा बी कडून म्हणजे क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे येतोय. आता डावीकडून उजवीकडे आला त्यावेळेस तुम्ही असं हातात जर पेन असेल तर त्याला तुम्ही डावीकडून उजवीकडे असे पकडून बघा, तुमचा अंगठा खाली येतो. याचा अर्थ काय झाला, बी बार तो जो ए बार क्रॉस बी बारची डायरेक्शन चेंज झाली, बघा इथं डायरेक्शन चेंज होणार. डायरेक्शन जर चेंज झालं तर साईन अपोजिट येणार. हा बी बार कडून ए बार कडे गेला, याचाच अर्थ हा बी बार क्रॉस ए बार असा झालेला आहे. बी बार क्रॉस ए बार झालेला आहे. ए बार क्रॉस बी बार आणि बी बार क्रॉस ए बार मध्ये फरक काय आहे, ए बार क्रॉस बी बार अँटी क्लॉकवाईज आहे आणि बी बार क्रॉस ए बार क्लॉकवाईज आहे. दोघांच्या डायरेक्शन मध्ये फरक आहे, म्हणून दोघांच्या साईन मध्ये पण फरक आहे. दोघांच्या डायरेक्शन, जरी दोघांची व्हॅल्यू जरी सेम असली तरी दोघांच्या डायरेक्शन मध्ये फरक असतो. ठीक आहे, तर हे असं थोडक्यात स्केलर प्रोडक्ट आणि डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्टची थोडक्यात कन्सेप्ट सांगितलेली आहे. तर आपण उद्या वेक्टर्स अँड देअर टाइप्स हे आपण बघूयात. आज आता तर काही तुम्हाला होमवर्क नाही आहे, तर पहिल्यांदा मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो इथे.